हा फुगलाय, हा का फुगलाय? म्हणतात सबर का फल मीठा होता है, पर बिलकुल मीठा नाही. तुझा दाजी असा फुगून बसलेला आहे. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मला कमेंट आली होती की रेसिपीचा ब्लॉग शेअर कर, जे काही करते ते. तर आज आम्ही बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू. तर लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, पण आम्ही कसं बनवतोय हे तुम्हाला सांगतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्या दाजीसाठी लाडू बनवायचं काम करणार आहे आता आम्ही. काय तुझा दाजी असा फुगून बसलेला आहे. तुला काय म्हणायचं याच्यावर? तुला राग आलाच आहे ना, तिकडं घ्यायचं, जायचं बेडरूम मध्ये, बेडरूम कोंडून लावून घ्यायचं आणि बसायचं एकटीने. कशाला कोणाला काय म्हणतो रे? तुझं चुकात आहे, तुझं कळलं का? हा काय तुझ्या लेकाला बोलव लाडू करायला, मी नाही करणार. त्याच्या दाजीला हा करतो तुझ्या दाजीला लाडू. रुसलाय तो, फुगून बसलाय, फुगून. हा तो लय यार हुशार झालाय, त्याच्या बघायला लागन तुला सांगते. दाजी बदलायचा का? हा ना, बघ माझ्या भावाला दाजी. तू मम्मी दाजी बदलायचा आहे ग. बदलून टाकू आपण, बदलून टाकू. मी तुझ्या सोबत आहे. काय हा लय त्रास देतो ना तुला, ओरडतो ना तुला लई. चला आपण त्याचं कामच तमाम करू आज, आहे ना? हसला हसला उंदीर. चल लाडू बनवायला. मला येईन का बनवता? येईन की बाई. काय झालं? दूध पण संपलं. काय रे? हा फुगलाय, हा का फुगलाय? तर माझ्या भावाने शिव्या दिल्या होत्या लई, त्याला राग आला म्हणून सगळ्यांना. तर याने त्याचा मोबाईल लपून ठेवला होता, तो पप्पांनी काढून परत घेतलाय. तर त्याला राग आलेला आहे. म्हणजे माझा भाऊ बारीक नाही, माझा नवरा बारीक आहे. त्याला कळत नाही. काय जाऊ दे, कसं ट्रीट करायचं ते. याच्यासाठी लाडू बनवू नको. बनवशील ना, लय लाडका जावाय तुझा. तर मंडळी लाडू बनवायचे रात्री बनवणार होतो, पण कसं आहे रात्रीचा व्हिडिओ नीट आला नसता, म्हणून मी माझ्या आईला थांब 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 म्हणून आत्ता बनवायला घेतोय लाडू. तर बघू कशी बनवती माझी मम्मी, काय काय करती. आणि आता तर बसली वाट बघत, कधी उरकन कधी उरकन कधी उरकणीच. गुळ किसू ना, किशी ते बाया, किशी ते ग. लय तुझ्या डोक्याला ताप आहे. तुझ्या जावायला लाडू खायचेत आणि दुसऱ्याच्या डोक्याला ताप देतीस. तर काय, गेल्या वेळेस मला बटाट्याच्या किसवाली किसणी दिली होती मम्मी, आणि आता ही किसणी दिली. ठेवली अशीन बघ पेड मध्ये. तर मंडळी हा किती किलोचा आहे ग? 1 किलो. 1 किलोचा आहे. तर मंडळी हा 1 किलोचा गुळाची ढेप घेतली मी, आणि हिला किसायचं म्हणजे ना लय मेहनत लागते. लास्ट टाइम लाडू केले होते आम्ही, तर हात दुखत होता माझा. आता बघू, हिच्या जावयाला खायचंय आणि माझ्या डोक्याला ताप देते. खाऊ दे, खाऊ दे. गेल्या वेळेस किती किलोचे केले होते लाडू मम्मी? सगळे 3 किलोचे चलते. 15 दिवसापूर्वी जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा मम्मीने 3 किलोचे लाडू केले होते. आता पण 3 किलोचे करतोय ना आपण. आता पण आम्ही 3 किलोचे लाडू करतो. गुळ 1 किलो, खारीक 1.5 किलो, खोबरं 1 किलो, झाले 3 किलोचे. गुळ किती किलो? 1 किलो. हा, खारीक
1.5 किलो. हा खोबरं 1 किलो. 1 आणि 1.5 2.5 आणि खोबरे किती? 1 किलो. आणि 3.5 किलो ना मग. हा 3.5 किलो. बाई 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 हे काय आहे? किसू का मी? नको ग किसू. मंडळी माझ्या 10 मिनिटाच्या कष्टानंतर ना हा झालाय गुळ किसून आणि हा मी किसलाय बटाट्याच्या किसणीने. म्हणतात सबर का फल मीठा होता है, पर बिलकुल मीठा नाही होता. हात लाल झाले माझे गुळ किसून किसून. आणि जो लाडू बनवणार आहे तू तर जावयासाठी बनवणार आहे, माझ्यासाठी तर नाही बनवणार आहे. पण मला विनाकारण घेतलंय आदबू माझ्या आईने. काय बोलायचं आता. अगं तू काय आजारी आहे का? मग जावायच्या पायाचं ऑपरेशन झाले. बर जावायच्या पायाचं नाही मेंदूचं ऑपरेशन करायला लागत होतं. तो लहान पोरांसारखा वागतोय. हा आता काय काय जाऊ दे अगं. ठीक आहे ना समजून सांगायचं पोराला जरा. ते काही शाने माणसासारखं आहे का तेव्हा त्याला मोबाईल काढून घेतलं काय काढून घेतलं तर वाटणारे बाबा आपल्याला परत भेटायचं नाही. कळलं पाहिजे. हा खिशात आवळून धरतोय त्याने. इथून घेतला खिशात घातलाय मोबाईल. त्याला म्हटलं अरे दाजी बघन, पण त्याच्या दाजीने आधीच बघितला होता. हसतोय. विषय काय झालेला आहे, माझ्या भावाने ना एक दिवशी टीव्ही चालू होती, त्याला मोठा आवाज सहन नाही होत, त्याचं डोकं दुखतं. तर त्याने काय केलं, जरा 4-5 केला धिंगाणा केला, शिव्या बिव्या दिल्या. थांबा तुम्हाला. तर ते जरा शिव्या बिव्या दिल्या, जरा गोंधळ केला. तो कायम करतो, त्याला जेव्हा राग येईल तेव्हा. आपण राग आल्यावर बोलतो की मला ते नाही जमत, मला ते आवडत नाही, किंवा सांगतो की असं करायचं नाही. तर त्याने केला गोंधळ. तो करतच असतो असं, त्याला राग आल्यावर सांगता येत नाही म्हणून. तर माझ्या नवऱ्याने त्याचा मोबाईल घेतला, घड्याळ घेतलं काढून, अजून काय घेतलं मम्मी? चष्मा पण काढून घेतला. बाकीच्या 2 वस्तू दिल्या पण मोबाईल नाही दिला. कारण जाईपर्यंत त्याला तरसवायचं होतं ना, की तो म्हटला पाहिजे मी परत असं नाही करणार. पण ते आता त्याला त्याच्या डोक्याने जितकं समजत आहे तितकंच करीत आहे. ते कशाला म्हणून मी नाही करणार. ते असं झालंय. माझा नवरा बसलाय रुसून आणि हा बाबा बसलाय मोबाईल आवडून. काय खरं नाही. तर मंडळी हे खोबरं आणि खारीक किसून काय कुटून आणली माझ्या पप्पांनी. हे आहे सगळं 2.5 किलो है ना. काय काय केलंय सांग बरं. किलो खारीक, 1 किलो गुळ आणि अर्धा किलो गावठी तूप. गावठी तूप टाकायचं. तर मंडळी पप्पांनी खारीक आणली होती, तर ती खारीक सोलली, त्याच्यातले बिया काढून खोबरं बारीक कापून पप्पांनी ते कुटून आणलंय. आता ते कुटलेलं आहे, हा सगळा कुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे अर्धा किलो, 1 किलो गुळ किसलेला आणि अर्धा किलो गावठी तूप टाकणार आहे आणि त्याला मस्त मिक्स करून बांधणार आहे. मिक्स करायला जरा कष्ट लागतात, पटपट व्यवस्थित मिक्स करायचं असतं, सगळीकडं समान झालं पाहिजे. मंडळी मी गुळ टाकलाय, आता हे मी मिक्स करून घेते चांगलं. काय केलं ग? झालं वय मिक्स करून. बर आता तूप टाकून त्याला मिक्स करायचंय. इथे आमचं गावरान तूप आहे अर्धा किलो. थोडं टाकायचं जसं पाहिजे तसं आणि वळून बघायचे वळता येतात का लाडू. टाक, आपण लास्ट टाइम किती टाकलं होतं तेवढं टाक. जागेवर बस ग, 17 जागा बदली ती. लाडू बांधायला जमला. ए जोर लावून बांध म्हातारी. तर काय वाकडे तिकडे बांधू नको. माझ्या दात काय माझ्या नवऱ्याच्या दाताला लागल लाडू इकडे तिकडे. नाही तर काय हे तूप जास्त झालंय का ग ह्या वेळेस? नाही नाही काय
त्या दिवशी आपण रात्री केलं होतं ना. हा. आम्ही पहिले लाडू रात्रीचे 12 वाजता केलेत. 12 वाजता माहिती का, डॉक्टरच्या इकडनं आलेलो डिस्चार्जच्या दिवशी रात्री केले होते. एवढे दमले होते तरी एक करून घेतलेत. काय करते काय केलं पाहिजे. कोण करायचं. मोठा घे ना मग. तूप मागत वाटतं. ए नाही मागत तू बी बघ माझ्या हाताला. तुला म्हंटलंय असं मोठं घ्यायचं आणि मग दाबायचं, मग ते पडून पडून ना बरोबर छोटा लाडू बनला जातो. माझा ऐक, मी लय मोठा घेतला आता बघ हा लाडू. माझं मोठं जाऊ दे होऊ दे. खाते का माणूस एवढा लाडू. नाही खात म्हणे, अर्धा अर्धा खाऊ. अयो हा मग मावशीने तूप जास्त टाकलं होतं काय. मंडळी हे झालेत आपले लाडू तयार. 53 लाडू ना मम्मी. हे लास्ट टाइमचे लाडू अजून आहेत आमचे. मम्मीला म्हटलं आजी बाबाला लाडू काढून ठेव, काही आजी बाबाला दे. झालं झाडांना पाणी घालून. किती घातलं झाडांना पाणी. 2 फक्त. बाकीच्या झाडांना कोण येणार घालायला. मग कोण येणार. जा पळ इकडं तिथं, इथं डोक्याला हात लावून बसवतो. कोण करणार रे काम. त्या मम्मीचा जीव घेता नुसतं. हा मंडळी लाडू करून रेडी आहेत. मम्मीला म्हटलं काही पहिले पण लाडू उरले ते आता पण बरेचसे लाडू झालेत, तर आजी बाबाला ठेव काढून एक 10-15. त्यांना पण घेऊन द्यायचं ना म्हाताऱ्या माणसाला. तर आजी बाबाला ठेवायला सांगितलेत काही, आणि बाकीचे आहेत ते सगळे पुण्याला घेऊन जाणार आम्ही. तर आम्ही पुण्याला जाणार आहोत. तो व्लॉग पण मी शूट करणार आहे, शेअर करेल तुमच्यासोबत काय करतोय कसं करतोय. पण हा व्लॉग कसा वाटला आणि आमचे लाडू कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून. खाऊन पण बघितलं मी, 1 नंबर झाला आहे टेस्टला. तर बाय बाय गाईज, आवरते आता. पुण्याला पण निघायचं आहे, त्याचा व्लॉग घेणारच आहे मी. अजून काय काय करतोय, बरीच सारी कामं पेंडिंग आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय मन बाई, बाय.